आणि पवारांच्या कुटुंबियानं आंदोलनाला शेतकऱ्यांच्या बसणं म्हणजे मर्सिडीज गाडीला नांगर जुंपून आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आहेत रोहित पवार यांचं कालपासून शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन चालू आहे पंढरपुरामध्ये. कसं बघता या आंदोलनाकडे? रोहित पवारांच्या आंदोलनाला सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत आणि रोहित पवारांना चांगलं आठवडाभर आंदोलन करावं त्यांनी. मी तर म्हणेन सरकारनं त्यांचं पूर्ण प्रोटेक्शन आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. करू दे त्यांना एकदा आंदोलन. कारण पवारांची कुठली तरी एक पिढी आंदोलनाला बसते आणि पवारांच्या कुटुंबियानं आंदोलनाला शेतकऱ्यांच्या बसणं म्हणजे मर्सिडीज गाडीला नांगर जुंपून आहे. हे शेतकऱ्यांना न पटणारी गोष्ट आहे. ज्या पवारांनी या महाराष्ट्रामधली शेती उद्ध्वस्त केली, शेतकरी उद्ध्वस्त केला, ज्या पवारांनी सहकार उद्ध्वस्त केला आणि खाजगीकरण आणलं, ज्या पवारांनी इथल्या शिक्षण संस्था स्वतःच्या नावावर करून घेतल्या, बायलॉजमध्ये खाडाखोड करून घेतल्या, महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर नाव कोरण्याचं काम केलं, त्याच पवारांचा वारस ज्यावेळी उपोषणाला बसतो त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे की 2-2, 4-4 सीसीटीव्ही लावा आणि 8-10 दिवस त्यांना उपोषण करू द्या. आणि ठिकाण तर काय निवडलंय? पंढरीचा पांडुरंग शेतकऱ्यांचा. हे हास्यास्पद आहे, हास्यास्पद. नौटंकी म्हणा. जरा करू द्या कामं, यांना मोर्चे बिर्चे काढू द्या, शेतकऱ्यांचे प्रश्न कळू द्या, 2-4 कारखाने त्यांना शेतकऱ्यांना परत द्यायला सांगा. हे कसलं आंदोलन? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.